सजीव प्राण्याची हत्या न करणं हा एवढाच अर्थ गांधीजींना अभिप्रेत नव्हता, तर त्यांचं मत प्रतिस्पर्ध्यावरही न रागावता प्रेम केलं पाहिजे. आत्मक्लेश करून अन्यायी माणसालाही जिंकण्याची ताकद या अहिंसा धर्मात आहे. याचा अर्थ गांधीजींना जे पदक बहाल करण्यात आलं ते हिंसेचंच प्रतीक म्हणायचं. अरे बाबा, गांधीजींनी अहिंसेची व्याख्या लिहिली आहे. ज्यावेळी असा प्रसंग येतो त्यावेळी अधिकतर हिंसा टाळावयास अपरिहार्य अशी अहिंसा कर्तव्यच ठरते. प्रत्येक तरुणाच्या मनात शंका कुशंक आहे आणि त्यांचं निराकरण करणं मला एकट्याला झेपण्यासारखं नाहीच. सुभाषचंद्र बोसांनी उठाव केला, सशस्त्र लढा देण्याचं ठरवलं, तेव्हाच गांधीजींनी चले जावचा पुकारा केला. त्यात गांधीजी म्हणाले होते की शत्रू अडचणीत असताना आपण आपला फायदा करून घेणं चांगलं नाहीये. मग 1942 साली शत्रू तितकाच अडचणीत होता, मग कशाला आंदोलन छेडले? करेंगे या मरेंगे, चले जाओ. बॅरिस्टर जिना आणि त्यांचे समर्थक काँग्रेसला हिंद बनत होते आणि काँग्रेस स्वतःला निधर्मीय बनत होते. कित्येक देवळात संस्कृत पठणाबरोबर पुराणाची सुद्धा हे देवळात म्हणा असा आग्रह करण्यात आला. पण त्याचबरोबर कुठल्याही मशिदीत भगवद्गीतेचा अध्याय म्हणा असा का आग्रह झाला नाही? अरे हिंदू मुसलमान ही तेढ तुम्ही निर्माण करत आहात. बापूंच्या मनात ते नव्हतं. बादशाह राम आणि बेगम सीता हे चालणार असेल तर मौलाना आझाद ऐवजी पंडित आझाद म्हणा ना. पण त्यावर बापू म्हणाले हे कसं काय जमणार? त्यावेळी जवळजवळ 40 लाख निर्वासित दिल्लीत आले. त्यांना गांधीजी म्हणाले तिथंच अहिंसात्मक प्रतिकार करून मेलात का नाही? पण त्या क्षणी गांधीजींपेक्षा त्यांच्यामुळे मिळणाऱ्या खुर्चीची आस होती, जी आजही अखंड चालली. पण आज इतक्या वर्षानंतरही नथुरामांच्या बाजूने विचार करणारी तरुण मंडळी चिंतन करतीये. तुम्ही जातीनं जोडता रे गांधीजींना. मानवता हवी होती त्यांना. अस्पृश्यांना हरिजन अशी ओळख केली त्यांनी. सर्वांकडे ईश्वराची लेकरं म्हणून पाहिलं. उगीच नाही महात्मा झाले. बापू मला क्षमा करा. यांना मानवता काय असते पाहायला शिकवा. मी नाही समजावू शकत. मी नाही समजावू शकत. तुम्ही जर खरंच माझे विचार जगत असाल तर आजच्या या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांना मी समजलो पाहिजे. तू मला आंधळेपणानं स्वीकारलंस का? पण बाबा, बापू ही माणूसच होते आणि माणूस हा कधीतरी चुकतोच. तुम्ही बापूमय झाला, पण मी स्वतःला कधी कस्तुरबा नाही होतो. म्हणजे 1920 नंतर एकाच्या हिंसेकडे जास्त लक्ष दिलं तर दुसऱ्याच्या हिंसेकडे कमी. अली बंधू हे तुर्कस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, हिंदुस्थानच्या नव्हे. अरे तू वाचलेला इतिहास खरा कशामधून? अरे छत्रपती शिवरायांसारख्यांवर लुटारू असा उल्लेख करून पुस्तक लिहिली आहे. असे लिहिणारे जर का मला भेटले ना तर त्यांना कानफटावं असं मी. गोपीनाथ शहा नावाच्या क्रांतिकारकाने इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. त्याच्या माफीपत्रावर गांधीजींनी सही केली नाही. आई अब्दुल रशीद गुंडानं स्वामी श्रद्धानंदाला दिल्लीत गोळ्या घालून ठार केलं. त्याच्या माफीपत्रावर गांधीजींनी सही केली. तो कागद आजही आहे. मी तुझ्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देऊ शकणार नाही. अहो बाबा, वाघासमोर गायीनं कसं काय आत्मिक युद्ध करायचं? आत्यंतिक हिंसा टाळण्यासाठी केलेली अल्प हिंसा ही अहिंसेत मोडू शकते का? रमेश, तू माझ्या मनात गोंधळ निर्माण केलेस. सगळीकडे हेच चाललंय म्हणा. विचार मंथन, त्यातून हाती काय लागते का पहा. माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं सामर्थ्य नाही आजच्या विद्यापीठामध्ये ना कुठल्या प्राध्यापकांमध्ये. अगं माझ्यासारखे अनेक तरुण अस्वस्थ आहेत, अंधारात चाचपडतायत. मग आम्ही तरुणांनी करायचं काय? हे पुरुष महापुरुषांचाच अभ्यास करणार का? अजूनही विचारातही स्त्रियांना कनिष्ठ दर्जाचे. पंड्या, कोणतंही विधायक काम करत असताना त्याला तप्त भट्टीतून जावंच लागतं.
मातीत सोनं सापडतं म्हणून कुणी मातीला जवळ करतं का? माझ्या मरणानंतर माझ्या विचारांना सहजासहजी ऍक्सेप्ट केलं जात नाही हे देखील चांगलंच आहे. अशाने विचार सशक्त. धार्मिक ध्येय कितीही उच्च असली तरी सुद्धा व्यवहाराची म्हणून ध्येय असावी लागतात हे गांधीजींनी मान्य करायला हवं. केवळ धार्मिक ध्येय ठेवून जग राहटी चालायची कशी? ध्रुव ताऱ्यावर लक्ष असू द्या हो, पण ध्रुव ताऱ्यावर जाता येत नाही हेही लक्षात ठेवायला हवं. गांधीजींनी तर घराघरातून स्वराज्याचा यज्ञ चालू केला. सगळ्याचा परिणाम काय? तर गांधी वधानंतर आमचं घर चाललं. पार्लमेंट वांछोटे आहे. आजपर्यंत त्या पार्लमेंटने आपण एकही चांगलं काम केलेलं नाही. बाहेरून त्याच्यावर कोणी दडपण आणणार नसेल तर ते काहीच करणार नाही. संसदेतील सभासद पगार न घेता म्हणजेच लोककल्याणाकरिता तेथे जातात असे झाले पाहिजे.